ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत तांबी यांना 22 एप्रिल रोजी सत्ताधारी शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती। यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती। त्यानंतर 24 एप्रिलला आमदार रोहित पवार यांनी कोल्हापुरात येऊन प्रशांत तांबी यांची भेट घेतली होती। त्याच दिवशी आमदार रोहित पवार, प्रशांत तांबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून राजारामपुरी पोलिसात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी ठाण मांडलं होतं। अखेर राजारामपुरी पोलिसांनी प्रशांत तांबी यांच्या फिर्यादीवरून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता। दरम्यान या घटनेला महिना उलटला असून अद्यापही अज्ञात व्यक्तींकडून प्रशांत तांबी यांना शिवीगाळ आणि धमकी देणारे फोन अजूनही येत आहेत। त्यामुळे आता तरी पोलीस प्रशासन हे प्रकरण गांभीर्यानं घेणार का, असा सवाल प्रशांत तांबी यांनी उपस्थित केलाय। आमदार संजय गायकवाड यांचा 22 तारखेला मागील महिन्यामध्ये मला धमकीचा फोन आला। त्यानंतर तुम्ही सर्वजण पाहताय, आम्ही गेली अनेक दिवस त्यांच्यावर एफ आय आर दाखल व्हावी, दखलपात्र स्वरूपाची कलमं त्यांच्यावर दाखल व्हावीत यासाठी प्रयत्न करतोय, पण अद्यापही अशी कोणतीही कलमं त्यांच्यावर दाखल झालेली नाही आहेत। त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच पद्धतीचा संदेश गेलेला दिसतोय की अशा पद्धतीनं कुणालाही फोन करून शिव्या दिल्या, धमक्या दिल्या तर कुठलीही कारवाई होत नाही। त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा धाडस वाढलेलं आहे। त्यामुळे गेले अनेक दिवस त्यांच्या कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहेत आणि ते अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमध्ये मला शिवीगाळ करतायत, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत। त्यामुळं आत्ता तरी पोलीस प्रशासन या संदर्भात गंभीर होणार आहे का नाही, हा प्रश्न मला या निमित्तानं विचारायचा आहे। आंबी यांना फोनवरून धमकी देण्याचं सत्र सुरूच असल्यानं आंबी यांनी आता यापुढं न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केलाय। दरम्यान प्रशांत तांबी यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या आमदार संजय गायकवाड यांच्यावरील अदखलपात्र गुन्ह्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी न्यायालयाकडे चौकशीसाठी परवानगी मागितली होती। त्यानुसार न्यायालयानं परवानगी दिली आहे। त्यामुळे पोलीस आता नोटीस पाठवून आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करणार आहेत।